जय भीम. निसर्गाने पाणी निर्माण करताना प्राणी बघून भेदभाव केला नाही. सगळ्या जीवांना तहान दिली आणि ती तहान भागवली सुद्धा. मात्र सनातनी धर्मव्यवस्थेने माणसाला पाणीही नाकारले. तहान शूद्र ठरवली. तहानेपायी जीव घेतला. व्यवस्थेने पाण्या वाचून हालहाल केले. पाण्यालाही जात वास्तव्याच्या काळात गरागरा जीव घेणे भावरे घ्यायला लावणारी ही अशी क्रूरता जगाच्या पाठीवर अक्षरशः विरळ आहे. म्हणूनच महाडचा सत्याग्रह हा कुठल्याही स्वातंत्र्य सोहळ्याहून अधिक महत्वाचा आहे. लहानपणी एक गाणं नेहमी कानावर पडायचं. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी. तेव्हा गाण्याची नेमकी पार्श्वभूमी थेट समजायची नाही, परंतु घरात वा कधी जयंतीच्या दिवसात हे शब्द कानावर पडले की हे गाणं सतत ऐकत राहावं असंच वाटायचं. ओठांवर रेंगाळत राहायचं. पुढे सावकाश इतिहास समजत गेला. वर्तमान भोवतालात भराभरा घुमू लागला आणि आपल्या आजापंजाच्या गाळात रुतलेल्या कित्येक पिढ्यांना एका माणसाने सगळी ताकद पणाला लावून हात देऊन वर काढलं. पाठीवर मायेचा हात ठेवला. आधी घोटभर पाणी पाजलं. तेव्हा कुठे कित्येक खाचा झालेल्या डोळ्यात स्वप्न बघायला सुरुवात झाली आणि म्हणूनच आज आमचे भविष्य घडू शकली ह्याची जाणीव निर्माण होत गेली. आज हे गाणं ऐकताना जितकं छान वाटतं तितकंच दुसऱ्या क्षणाला मला प्रचंड अस्वस्थही वाटतं, कारण हे पाणी सहजासहजी वाट्याला आलेलं नाही. जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे आणि कॉमेंट सुद्धा करायची आहे. आणि हा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलला सहायता करू शकता. तर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला आता 97 वर्ष उलटलेली आहेत. सत्याग्रहाच्या आधी आणि नंतरही सत्याग्रहाची संघटनात्मक बांधणी होण्याचा त्या सुमारास महाड आणि आसपासच्या परिसरात उद्भवलेल्या तणाव सदृश्य वातावरणात कित्येक अस्पृश्यांची तथाकथित सवर्ण हिंदूंकडून घरे जाळण्यात आली, वाटा अडवून मारहाण करण्यात आली. महाडचा सत्याग्रह बांधणी करण्यात महत्वाचा सहभाग असणारे संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या मुलालाही जबर मारहाण झाली. 1929 साली संभाजींचा मुलगा भिकाजी यांनी शेवटी मारहाणीतून झालेल्या जखमांना भिडत भिडत पाण्यासाठी जीव कुर्बान केला. भिकाजी सारख्या अनेक तरुणांनी आयुष्य पणाला लावलं, तर संभाजी सारख्या अनेक बापांनी भिकाजीच्या मरणाचे दुःख पचवलं. पाण्याचा एक घोट मिळण्याच्या हक्कासाठी दिलेला हा लढा किती जबर कठीण होता ह्याचा यावरून थोडासा अंदाज येऊ शकतो. या देशातील सवर्णांना स्वातंत्र्य मिळवायला फक्त एकदाच झगडावं लागलं. हा नुसता पाणी पिण्याचाच सत्याग्रह नव्हता, तर जनावरांहूनही हीन वागणूक दिल्या गेलेल्या एका मोठ्या समाजाचं माणूसपण काळाच्या कॅनव्हासवर ठसठसीतपणे अधोरेखित करणारी ती प्रखर क्रांतिकारक घटना होती. जगभरातल्या सर्व प्रसिद्ध सत्याग्रहांच्या लढाया एकीकडे आणि महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह एकीकडे. महाड गावाजवळून सावित्री नदी वाहते. पुण्यातल्या एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येतं. भारतात ज्या ज्या म्हणून नद्यांची नावे अशी पुराणातल्या पवित्र स्त्रियांच्या नावाने ठेवली गेली आहेत, त्या नद्यांच्या गावाजवळच्या इतिहास तपासून पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात. कित्येकांना वाटत असेल अस्पृश्यांना ह्याच तळ्याचे पाणी का प्यायचे होते, तर सांगतो. चहूबाजूंनी दारे बंद असलेले हे तळे अर्थात राखणाऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट होती. महाडमध्ये कधीही पाण्याची तदात नसते. पाण्यावर अस्पृश्यांची सावलीही पडत नाही, म्हणून ते स्वच्छ आणि गोड होतं. हे पाणी देवकार्यासाठी वापरणे कसे चांगले आहे अशा अनेक कथा कोकणात सांगितल्या जात होत्या. ह्या तळ्याचे पाणी पिण्याची परवानगी तर अस्पृश्यांना नव्हतीच, पण त्या तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही ते कधी चालत नसत. त्या काळच्या गाव रचनेप्रमाणे पश्चिमेकडे थोडे अंतर चालत गेल्यास सावित्रीचा प्रवाह लागत असे. त्याच्या कडेने आणखी थोडं पुढे गेल्यास अस्पृश्यांचे पिण्याचे पाणी भरण्याची आणि आणखी पुढे गेल्यास खालच्या बाजूला आंघोळीचीही सोय होती. प्रश्न तेव्हा सुरू व्हायचा जेव्हा सावित्रीचे पाणी आटायला लागायचं. उन्हाळ्यात सावित्री आटून जायची आणि तिच्या मागच्या पश्चिमेकडच्या भागातल्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी राहायचं. पूर्वेकडे उतार जरी तीव्र असल्याने इथे नदी दुभंगायची आणि तिथे पाणी शिल्लक राहायचं नाही. चैत्राच्या सुरुवातीपासून वरच्या भागात बनलेले डोह मग जातीच्या उतरंडीनुसार वापरायला यायचे. हेही महिनाभर चालायचं आणि मग उरले सोरलेले डोहेही आटायला लागायचे. पश्चिमेकडे मग आणखी वर जिथे सावित्री तुटते त्या तुटीच्या भागापर्यंत माणसांना पायपीट करावी लागायची. तिथून पाणी आणताना खालच्या वर्गातल्या लोकांना आपल्याजवळ असलेले एकमेव तांब्याचा वा पितळीची कळशी वापरावी लागायची.
कित्येकांकडे तीही नसायची. संस्कृतीसाठी धातुयुग सुरू होऊन हजारो वर्ष झालेली असली तरी या धातू संस्कृतीतला किमान वाटाही ह्या लोकांना मिळालेला नव्हता. हे पाणी आणायला जात असताना पलीकडच्या रस्त्यावर एक तळ आहे ज्यात बारमाही पाणी असतं आणि ते विशेष कष्ट न करता गावातल्या इतर लोकांना उपलब्धही असतं. ही माहिती लोकांनाही होती, पण ते पाणी आपल्या नशिबातच नाही, त्यावर आपला कुठलाही हक्क नाही हा अजाणतेपणाने माहीत असलेला नियमही त्यांच्या अंगवळणी पडलेला होता. तिथून पाणी घेण्याचे प्रयत्न व्हायचे नाही असं नाही, पण नाईलाजातून झालेल्या कृत्याचं गंभीर परिणाम पाणी घेणाऱ्याला भोगावं लागायचं. त्यांना ह्या कृत्यासाठी शिक्षा केली जायची. ह्या शिक्षा इतक्या अमानुष असतात की त्या तळ्याचा पाण्याचा मोह पाडण्यापेक्षा अस्पृश्यांना त्याची भीतीच जास्त वाटायची. वैशाखात परिस्थिती गंभीर व्हायची. नदी जवळजवळ पूर्ण आटायची आणि डोहही आटायचे किंवा नासून जायचे. अगोदर गावच्या वापरासाठी असलेला डोह नासून गेल्यानंतर अस्पृश्यांना उपलब्ध असायचा, पण हे नेहमीच व्हायचं असं नाही. काही डोह हे गावातल्या उच्चभ्रूंच्या कपड्यांसाठी, धुण्यासाठी, आंघोळीसाठी वापरले जात असत. तुटकीपासून आणखी पुढे चालत गेल्यावर डबकी लागायची. ह्या डबक्यातले पाणी गढूळ आणि बरेचसे प्रदूषित असायचं. त्याच्या आसपास मुस्लिमांची वस्ती असल्याने ते पाणी घ्यायला निर्बंध नव्हते, पण अतिवापरामुळे पाणी खूपच दूषित होऊन जायचं. वैशाखाच्या शेवटी मग आटून गेलेला नदीचा तळ उकरून तिथे जिरे उपसले जात आणि त्यात जमा होणारे थेंब थेंब पाणी वाटी अथवा खापराने सोबतच्या भांड्यात जमा करून मग ते घरी नेलं जायचं. जिरा झिरपून त्याला पाणी लागेपर्यंत लोक इतके तहानलेले असतात की ते पाणी निवळून स्वच्छ व्हायची वाट पाहण्यापर्यंत त्यांच्याकडे वेळ नसायचा. पाण्याचा प्रचंड तुटवडा कधी कधी सगळ्या कुटुंबालाच ह्या जिऱ्यापर्यंत घेऊन यायचा. तहान किती प्रखर असू शकते हे या लोकांना हजारो वर्षांपासून माहीत होतं, पण ती तहान सहन केली जायची कारण ज्येष्ठात लवकरच पाऊस येणार असायचा. हा पाऊस कधी कधी लांबायचा आणि मग घोटभर पाण्यासाठी लोक विहिरीच्या मालकांकडे गायावाया करू लागायचे. पाण्यासाठी एखादा जीव इतका लाचार करणे ही इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी. अशी खतरनाक परिस्थिती महाडमध्ये होतीच, परंतु संपूर्ण भारतात होती. अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नव्हतं, म्हणून चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. 1923 साली तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने सार्वजनिक संसाधनांचा वापर करू देण्याची कायद्याने परवानगी दिली. ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगर परिषद म्हणून विकसित होऊ लागलेली होती. तिथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वाहतूकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची. ह्यात कधी काळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. ह्यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी, लहान मुलांसाठी शाळा आणि प्रथमोपचारासाठी ही जागा बांधलेली होती. मुख्य म्हणजे इथे ब्रिटिश इंडिया सबमरीन टेलिग्राफ कंपनी मार्फत तारीची सोय सुद्धा उपलब्ध होती. इतके सामाजिक परिवर्तन घडत असूनही या लोकांना महाडच्या बाजारात पिण्यासाठी पाणी मात्र मिळत नव्हतं. त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. 1923 साली पारित केलेल्या कायद्याचा आधार घेऊन महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनी चौदार तळे अस्पृश्यांसाठी आदेश देऊन खुले करवले होते, परंतु ह्या निर्णयाला उच्चवर्णीयांचा तीव्र विरोध होता. ह्याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णीयांची पहारा व लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवूनही पाणी पिण्यास शक्य नव्हतं. 1924 साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेशन क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरी यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन चौदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केलेली होती. तळे सर्वांना खुले व्हावे ह्यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णीयांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मूलभूत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होतं. 1927 साली आपण पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह करणार असल्याबद्दल बाबासाहेबांनी अधिकृत घोषणा केलेली होती. या सत्याग्रहासाठी महाड हे ठिकाण निश्चित करण्यात आलं आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचे पाणी पिऊन क्रांती घडवली. मित्रांनो, या विषयावर मी कित्येक व्हिडिओज आधीही बनवलेले आहेत. यावेळेस खूपच अनोखी, वेगळी, दुर्मिळ माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसे वाटले ते व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलची सहायता किंवा सदस्य बनू शकता. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.